मंडळी शेवटपर्यंत आवाज येतोय. धन्यवाद. बारीला सुरुवात करतोय. मी सुरुवातीच्या अगोदरपासून सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. सुस्वागत सुस्वागत. सर्वप्रथम बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या किरवेडगावची ग्रामदेवता आई जुबाई, पालेगावची ग्रामदेवता पालेश्वर महाराज, मुंबादेवी, मुंबईची मुंबादेवी, विरारची आई जीवदानी, रंगदेवता जागे मालक, या समस्त देवतांना वंदन करून मी शाहीर संतोष गोविंद कोलपते, मुक्काम पोस्ट किरबेट, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, रत्नागिरी नृत्य कला पथक वाळकेश्वर,
प्राथमिक शाखा ओम साईनाथ मंडळ मालाड आज यांना घेऊन मी जी आपली वेळेवाकडी सेवा करीन ती आपण गोड मानून घ्याल हीच अपेक्षा बाळगून मी माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतोय. आज मला संगीतकार म्हणून साथ लावले ढोलकीला उत्कृष्ट ढोलकीपटू आहेत आमचे सागरदादा नावले. शैलीसाठी माझे सहशाही कल्पेश गुरव ज्यांनी हृदयाची तार छेडावी असं बेंजोची तार छेडणारे आमचे सतीशदादा साळवी, कीबोर्ड मास्टर संदेश आंबेकर, बँड मास्टर ऋतिक मिसाळ. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी जेवढे संगीतकार आहेत त्या सर्व संगीतकारांना शाहीर मुद्रा करून मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आज माझा वेडा वाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. सध्या मुंबईमध्ये एकच नाव गाजतंय, एकच वाजा, राजू दादा. आणि आता लाईव्ह आमचे रत्नागिरीचे सुप्रसिद्ध साऊंड मास्टर लाईव्ह आहेत. संजू दादा तुम्हाला देखील शाहीर मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज इथं बराच शाहीर वर्ग उपस्थित आहे. याच रंगमंचावरती मी माझ्या जीवनातला पहिला सामना केला. सुप्रसिद्ध शक्तिवाले शाहीर मढाळगावचे विनोद फटकरे बुवा तुम्हाला शाहीर मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आवरेगावचे अध्यक्ष माझे मित्र विलास गुरवदादा, मला गुरुसम शाहीर नितीन पवार, NP सर, दामोदर गोरिवले, शिवाजी कोकरे, प्रकाशजी वोरक, ओमप्रकाश सावडेकर, भिकाजी भुवन, मंगेश यादव, नरेश वनगे, संकेत वीर, सुभाष बांबरकर, नितीन मास्कर, शशिकांत मांडवे, वरक ट्रॅव्हलचे मालक विजय वरक, शशिकांत दांगळे, नरेश मोरे, उमेश पोटले बुवा, हरी आनंद बावकर बुवा आणि आमचे अमोल दैक बुवा यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ यांचे सहर्ष ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शाहीर मी माझ्या स्तवनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही मला रेडकू का कुठं गेलं ओ रेडकू आले या रेडकू तुमचा बाहेर काढतो बरोबर. माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय पेदले बुवा आणि त्यांचे सहशाहीर शास्त्राचे गाढे अभ्यासक विजय पेदले बुवा तुम्हाला शाहीर मुद्रा करून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षात शक्तितुर्यात 2च नावं गाजली. एक आमचा राजू दादा आणि दुसरा अखंड तरुणाईच्या काळातला ताई माझे गुरुबंधू, माझे गुरुसमगुरुबंधू शाहीर विकास लांबोरे यांना देखील शाहिरी मुद्रा करून मी माझ्या फेरीकडे बोलतो.
साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. शाही शाही चाल बघा काय गातो. वर वर लग तुझ वर लग तुझ आता मन भर लग तुझ वर लग तुझ आता मन भर लग तुझ गद्दारी करून तूच म्हणती गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला पाखरा आझाद केलं तुला मनोभावे करीतो अर्चना देवा तुझी याचना मनोभावे करतो अर्चना देवा तुझी याचना कुळ देवा मूळ देवा आलो दर्शना कुळ देवा मूळ देवा आलो दर्शना वंदना स्वीकारावी माझी प्रार्थना वंदना स्वीकारावी माझी प्रार्थना. करतो अर्चना देवा तुझी याचना कुळ देवा मूळ देवा लो दर्शना कुळ देवा मूळ देवा लो दर्शना वंदना वंदना स्वीकार माझी प्रार्थना. करतो अर्चना देवा तुझी याचना मनोहर करतो अर्चना देवा तुझी याचना कुळ देवा मूळ देवा लो दर्शना कुळ देवा मूळ देवा लो दर्शना. गावापासून असलो दूर पोटा पाण्यासाठी वेळोवेळी येतो तुझ्या घेतो गाठी वेठी वेळोवेळी येतो तुझ्या घेतो गाठी वेठी वेळोवेळी येतो तुझ्या घेतो गाठी वेठी. मनाचा विडा मांडला नारळ तुला वाहिला नारळाचा विडा मांडला नारळ तुला वाहिला ओटी भरते कारभारीनं वाहतो दक्षिणा ओटी भरते कारभारीनं वाहतो दक्षिणा.
विशाल भवन गणेशाधिकाधी गुरु विशाल भवन आई तुगाई कामान विठो बिरोबाच गाण आई तुगाई कामान विठो बिरोबाच गाण संतोष लवितो सभा रंगणा संतोष लवितो सभा रंगणा अर्चना देवा तुझी याचना मनोभावे करतो अर्चना देवा तुझी याचना कुळ देवा मूळ देवा लो दर्शना कुळ देवा मूळ देवा लो दर्शना बोल श्री गणपती गजानन गाव देवी माते बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवळीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बबन विशाल गोर बोल तोरे वाले गणेश विकाजी गणपत वस्ता गणपती बाप्पा मोरया आमचे मित्र जयदीप शिंदे यांचे सुपुत्र यश जयदीप शिंदे यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत. शाही आता घ्या लिहू लिहू लिहा पुसपुस पुसा तुमची चाल दर 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 दादा ही तुमची चाल बघा. महती देवाचे सांगू मी किती दिस शोभनी मंगल मूर्ती हो. महती देवाचे सांगू मी किती दिस शोभनी मंगल मूर्ती. देव माझा अधिपती अधिपती. शाहीर तुम्ही गुहागरचा गणपती गायला मी माझा संगमेश्वरचा निव्याचा गणपती गाते बघा. देव माझा अधिपती पावतोय देव माझा माझ्या निव्याचा गणपती पावतोय देव माझा निव्याचा गणपती. शाहीर तुमच्या गणाची चाल दिलेली आहे.
तेव्हा तुम्हाला देखील शाहिरी मुद्रा. आता माझी चाल द्यायची आहे तुम्हाला. बघा चाल. विशाल दादा या चालीचे संगीतकार आज तुमच्याकडे आहेत. विशाल दादांनी देखील शाहिरी मुद्रा. संगीतकार ते आहेत. चाल सांगतील कोणती आहे. शाहीर वेळ झालाय. तुम्ही देखील बऱ्यापैकी वेळ काढलात म्हणून मी शेर आलाप वगैरे थोडंसं बाजूला ठेवून वेळेचं बंधन पाळतोय. माझा गण बघा कसा आहे. हे गणा सांगण्या माझ्या आतुरल्या मना. मोबाईल घ्या, रॅकआउट करा, ऐका आणि गणाची चाल द्या. हे गणा सांगण्या माझ्या आतुरल्या मना. डोळ माझं वाट पाहती तुझ्या मना. डोळ माझं वाट पाहती तुझ्या मना. हे गणा श्री गणा घे जाणुनी भावना. हे गणा श्री गणा घे जाणुनी भावना.
तुझ्या आगमनात हे गणात श्री गणात हे जाणून भावा. आता शाहिरांकडं मनपूर्वक बघावं लागेल, कारण की सर्वांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा विषय. तत्पूर्वी श्री पुरातन चंडिका देवी नवतरुण मित्र मंडळ मुंबई गाव आवरे तालुका गुहागर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे बंटी अमर आणि बंटी ढेरे यांच्याकडून ढेपे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाचमंडळ ऋणी आहोत. आता दुवांकडे बघतो. जीवान गुरव आणि उर्वी गुरव यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. शाहिराने गवळण प्रश्न विचारला. शाहीर, आजपर्यंत शास्त्रात तुमचे आमचे बरेच खटके उडाले, त्याप्रमाणे आज देखील उडणार. तुम्ही कळंबाचं आणि त्या श्रीकृष्णाचं म्हणजेच माझं नातं विचारलं. शाहीर, कळंब हा शब्द अपभ्रम होऊन झालेला आहे. खरा शब्द कदंब वृक्ष, कदंबाचा वृक्ष, त्याचा आपण अपभ्रम करत कळंबाचं झाड असा केलेला आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, त्या कान्हाचं आणि त्या कळंबाचं नातं काय? कदंब वृक्ष आणि श्रीकृष्ण यांचं नातं हरिप्रिया असं आहे. बुवा हरिप्रिया, संजय बुवा जरा जवळ याने ऐका. हा काय म्हणतो? भगवान श्रीकृष्णामुळे ज्या वृक्षाचे महात्म्य वाढले ते वृक्ष म्हणजे कदंब वृक्ष. श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय वृक्ष कदंब. वनातील गोपाळांना सोबतचा चेंडू फळीचा खेळ असो, गोपिकांचे वस्त्रहरण असो किंवा कालिया मर्दन असो, या प्रत्येक कथेत श्रीकृष्णाबरोबर कदंब वृक्षाचे वर्णन असून 27 नक्षत्रे विविध वृक्षांची तोडली गेली आहेत. त्यातील एक शततारका नक्षत्र या कदंब वृक्षाशी जोडले गेलेले आहे. तेव्हा कदंब वृक्ष आणि श्रीकृष्णाचं नातं म्हणजे हे हरिप्रिया असं होय. शाहीर, आता मी माझी गवळण सादर करण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. श्रीकृष्णाने राधेच्या चोळीत एक विंचू सोडला होता. राधेच्या चोळीत एक विंचू सोडला होता. तो विंचू पूर्वजन्मीचा कोण हे शाहीर तुम्ही तुमच्या बारीत सांगायचं आहे. आता मी उत्तर दिले, तुम्हाला देखील देणं गरजेचं आहे. हा प्रश्न या अगोदर इथं बसलेल्या शाहिरांना देखील होता असेल
तुम्हालाही माहीत होता असेल आज दिला. आता माझी गवळण शाहीर चाली तुम्हाला काय जास्त देत नाही, चाली सोप्या सोप्या देतोय, पण त्या तरी द्याल ही अपेक्षा. पण मजा करायची आपल्याला, बरोबर ना मंगेश बुवा? अग सांभाळ घसरल पाय ग, वही तुझं धोक्यात हाय ग. अग ऐकून घे शाळेला लग्नाच्या पहिला, अग घोटाळा करायचा नाही. ओ बुवा, ऐकून घे शाळेला लग्नाच्या पहिला, घोटाळा करायचा नाही गे. शाहीर गवळण कशी राहते बघा. रेडकू सारखा बघत होतो ना या भादव्यातला. आता भादवा चालू होईल थोड्या दिवसात. भादव्यातल्या रेड्याचा नाद करायचा नाही. कुठून कुठून हुडकून कुठून बरोबर शोधून काढाल ना, याचा अंदाज नाही हुआ तुम्हाला या रेड्याचा. आणि रेडकू तू हा बघा हुआ कसं म्हणतोय, पाहिजे कशाला एवढा माझ ग. अगं ये मावशी, अंगात तुझ्या लय खास ग. पाहिजे कशाला एवढा तो माझ ग. मावशी अंगात तुझ्या लय खास ग. अग जनाची नाही तर मनाची धरग. तू कुठे गेली म्हातारी? अग जनाची नाही तर मनाची धरग. अग म्हातारे थोडीशी लाज ग. अग जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडी लाज ग. मनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडी लाज ग. अग कशाला पाहिजे मालग, अंगात तुझ्या लय खास ग. कशाला पाहिजे मालग, अंगात तुझ्या लय खास ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. सोडणार नाही मी आज गे. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. बाबू रंगल्याचा चेला हाय हा. अग सच्चा ग. भीमशंकराचा हाय नेक बच्चा ग. वाजता कानात डीजे बंद राज गे. विशाल बबन गाजे. गाजे विशाल बबन गाजे. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. पाहिजे कशाला एवढा माज ग. मावशी अंगात तुझ्या लय खास ग. पाहिजे कशाला एवढा माज ग. मावशी अंगात तुझ्या लय खास ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग. जनाची नाही तर मनाची धरग. म्हातारे थोडीशी लाज ग.
जोशी, धन्यवाद. आमचे मित्र, आमचे सह आयोजक आजपर्यंत होते, सध्या आम्हाला ताबून एकटंच फिरताय. सुभाष बांबरकर आयोजित शाहीर चंद्रकांत साळवी विरुद्ध मंगेश टकले 17 ऑगस्ट साहित्य संगवाद याच ठिकाणी आहे. मंगेश पडिलकर विरुद्ध आमचे गुरुबंधू निलेश जोगळेबुवा 20 ऑगस्टला शिवाजी मंदिर येथे आहेत. त्याचप्रमाणे जगदीश वेलोंडे विरुद्ध सुनील लोगडेबुवा 20 ऑगस्टला शिवाजी मंदिर येथे आहेत. यांकडून 200 रुपयाचं, त्याचप्रमाणे शंकर पेजले यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आमचे मित्र गणेश जोशी, निलेश चाळके यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमच्या संगमेश्वर मधील एक नावलौकिक नमन म्हणजे श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ माभळे जाधववाडी संगमेश्वर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सानवी व रुणवी माझे सह शाहीर विवेक गुरव यांच्या सुकन्यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. आता शाहीर थट्टा, तुमचा प्रश्न. तुम्ही प्रश्न काढला की आत्ता सध्या चालू आहे त्या प्रकारे. शाहीर, तुम्ही प्रश्न विचारलात आम्हाला. एक ऋषी पृथ्वीवर महात्म्याच्या रूपात अवतरले, त्यांनी अनेक शिष्य घडवले, त्यांना गायन निरूपण अशा विविध कलांमध्ये निपुण केले. त्यात असाच एक त्यांचा सखा शिष्य झाला. तो चांगला कवित्व करू लागला, परंतु त्याला प्रसिद्धीने अहंकार झाला. तो त्या अहंकार काय काढतो, कसा कसा अहंकार कुठनं बाहेर काढतो ना. संजय बुवा बघित राहा. आता अहंकार झाला तो त्या गुरूंना सोडून दुसऱ्याच्या संगतीला जाऊन आपल्या घरच्या गुरूंना तुच्छ समजून त्यांना सोडून वेगळा राहू लागला. त्याने काव्य लिहिली, ती काव्य आजही प्रसिद्ध आहे. तर बुवांचा आम्हाला प्रश्न असा होता की ती काव्य कोणती व ती काव्य कोणती, असा प्रश्न होता बुवा. तर बुवा, ती काव्य म्हणजे सहदेव भांडळी. त्या काव्याचं नाव सांगतोय. पेजले बुवा, भिकाजी बुवा, सावर्डेकर बुवा सगळ्यांनी एका लाईनीत उभं राहा आणि ऐका. त्या काव्याचं नाव सहदेव तांबळी. ते गुरु पूर्वजन्मीचे कोण, तर मार्तंड जोशी यांचाच पुढं हैबती बाबा म्हणून जन्म झाला. बुवा यांचाच पुढं हैबती बाबा म्हणून जन्म झाला. हे तुमचं आजच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आता तुम्ही बसा, जमला मला दया येते तुमच्याकडे. आता माझा प्रश्न, तुम्ही अहंकार झाला वगैरे वगैरे. आता शाहीर, माझाही प्रश्न तुम्हाला मिळालेला आहे. मी त्याप्रमाणेच मी तो प्रश्न बनवलेला आहे. वा आमच्या वस्तादानी तो प्रश्न काढला. तो प्रश्न असा, किती शांतता भाई 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 पटकरी बुवा, काय
प्रश्न ऐकायचा? बरं ऐक. नक्कीच बघा, प्रश्न प्रत्येकातल्या तुमच्या आमच्या, आज आपण 4 कोस दूर या मुंबई नगरीत आलो आणि याच मुंबई नगरीचा आपल्याला अभ्यास जर नसेल तर तुमचं आमचं जीवन शून्य आहे. बरोबर ना पटकरी बा? म्हणून शाहिरांना मी आज प्रश्न आज मुंबईवरती देतोय. याच मुंबईवरचा दारोदारी फिरून इकडून तिकडून वळून हिंडून आता लागले. म्हणून बुवा शाहीर तुम्हाला प्रश्न असा, मुंबईत कामधंदा किंवा पोटा पाण्यासाठी आल्यावर पहिलं पाय धुवावे. बघा शाहीर, पाय धुणी हे सगळं तुमच्या पहिलं तुम्ही सगळं फिरून आलाय आणि आत्ता जाऊन तिकडे विरारला राहता आणि आज सांगता काय आम्ही मुंबईत राहतो. मुंबईत नाही बुवा तुम्ही, विरार तिकडं अंगे बुवा. तुम्हाला पण मुंबईत आल्यावर, पोटा पाण्यासाठी मुंबईत आल्यावर सर्वप्रथम पाय धुणीत जाऊन पाय धुवावे, मग मुंबईला नतमस्तक व्हावं. त्यानंतर काळबादेवी मातेचे मनोभावे पाय धरावे आणि आपल्या कार्याला सुरुवात करावी. तरच या अगोदर करत होते, आता कोण येतो आणि मुंबईत राहतो. पहिलं मुंबईत आल्यानंतर पाय धुणीत जाऊन पाय धुवायचे, मुंबईचं दर्शन घ्यायचं, काळबादेवीचं दर्शन घ्यायचं. नंतर आपल्याला धंदा पाण्यात किंवा आपल्या नोकरीत बरकत मिळत होती, तर जी बरकत मिळत होती असं केलं तरच ती बरकत मिळेल. हा उपदेश कोणत्या सद्गुरूने मुंबईकरांसाठी आणि आपल्या भक्तांसाठी केला? या प्रश्नाचं उत्तर बुवा तुम्ही द्यायचं. आणि नेहमीप्रमाणे आमची सवय तर बुवाला माहिती आहे, आम्ही काय इकडून तिकडून हे सांगू नका ते असं काय सांगितलं. आम्ही मुद्दा बघा, हे माझं इथं आहे त्यालाच हात लावायचा, दुसऱ्या गोष्टीला माझ्या हात लावायचा नाही, त्याच गोष्टीला हात लावायचा. म्हणून शाहीर तुम्हाला टीप अशी आहे, आत्तापर्यंत शाहिरांना फटकरे बा बरोबर बोलतोय ना, आत्तापर्यंत फक्त ग्रंथाचं नाव सांगत होतो, आता ओळी आणि पान नंबर देखील. हो बस 5 मिनिट. आता ओवी आणि पान नंबर देखील सांगतोय. शाहीर माझ्या ग्रंथाचं उत्तर पाद्य भक्त सामर्थ्य या ग्रंथात अध्याय क्रमांक 9 पान नंबर 56 आणि 57 वरील ओवीबद्ध कथा स्वरूपात तुम्हाला मिळेल. ते मिळाल्यास आम्ही नक्की मान्य करू. म्हणून शाहीर मी पुढं स्वप्नील संतोष नितोडे गाव पाली यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. शंकर कांबाटे फरमाईश यंदा गावाला येणार की नाही नक्कीच घेऊ. शाहीर मी प्रश्नपद गातोय. अजून बसायला टाईम आहे अजून थांबा. कदलाव ना याला सोडणार नाही. आता बघा सगळ्यांना एका लाईनीत कसं हे बाजूला वर मला बघू दे कोण आता म्हणजे सगळ्यांना लाईनीत घे. एका बाजू साखरतोय का काय बघ आता. रेडक्या काय सगळ्या रेडक्या एका बाजूने घ्या. हा भाजव्यातला रेडा येतोय, भाजव्यातला रेडा. बघा आता काय करतो भाजव्यातला रेडा. डौल मोराच्या मानाचा, डौल मानाचा. थांबा रे, त्यांना जर ऐकू द्या शब्दान शब्द. इजा संजाची हाय जोड, माझ्या सांगाती आज इजा बुवा संजय बुवा बरंच आहे. सगळं घेणार एका लाईनी. इजा संजाची हाय जोड, मागणं भिकाजी भोवड. इजा संजाची हाय जोड, मागणं भिकाजी भोवड. मंग्या प्रकाश काढतोय खोड. हो मंग्या बुवा सावडेकर बुवा, मंग्या प्रकाश काढतोय खोड. अरे असल हिम्मत करावी फोड माझ्या प्रश्नाची.
असल हिम्मत करावी फोड माझ्या प्रश्नाची असं हिम्मत करावी गोड माझ्या प्रश्नाची असं हिम्मत करावी गोड माझ्या प्रश्नाची तुझ्या पंजाची हरजोड मानविकाची भुवड तुझ्या संघाची हरजोड मानविकाची भुवड म्हणजे प्रकाश काढतोय फोड म्हणजे प्रकाश काढतोय फोड असं करावी फोड माझ्या प्रश्नाची हिम्मत असं करावी फोड माझ्या प्रश्नाची हिम्मत असं करावी गोड माझ्या प्रश्नाची हिम्मत असं करावी गोड माझ्या प्रश्नाची शाहीर पुढं प्रश्न मांडलेला आहे तरी पण तुम्हाला दिला तरी पण सांगतो पाय धुनीत पाय धुवावे मुंबाईला शरण जावे काळबा देवीच चरण धरावे असा पुढे शब्द आहे सगळं पूर्ण प्रश्न आहे बस बस झालं एक फरमाईश तेवढी घेतो एकांत्र्या गणपतीला उरलं दिवस आठ काय म्हणतोय पिंट्या तुझा रे शेट गणपतीला उरलं दिवस आठ काय म्हणतो पिंट्या तुझा रे शेट फिक्स सुट्टीच झाले की नाही पटकरी बॉ सुट्टी भेटली काय फिक्स सुट्टीच झाले की नाही यंदा गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की नाही यंदा गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की नाही गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की नाही यंदा गावाला येणार की नाही गणपतीला गावाला येणार की शाहीर ज्या प्रकारे तुम्ही वारी केली त्या प्रकारे मी वारी केले या पुढं जे तुम्ही सांडून जा तेच खरकट परत भरणार आणि तुमच्या ताटात वाढणार त्यामुळे वाढताना जेवताना इथं व्यवस्थित ज्या प्रकारे पहिली वारी जेवलात त्या प्रकारे दुसऱ्या वारी जेवायचं नाहीतर जेवढं खरकट सांडाल तेवढं सगळं परत मी ताटात वाढीन तुम्हाला दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र